शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण आज बैठक आहे। दुपारी 2 वाजता वर्षावर या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। राम मंदिराच्या प्रतिष्ठापन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या बैठकी अंतर्गत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील। याच विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडे। स्वप्नील, 22 जानेवारीचा दिवस जसजसा जवळ येतोय तसतसा तयारीला सुद्धा आता वेग आलेला आहे। राज्यात सुद्धा अनेक घडामोडी घडतायत। आता मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात बैठकीचं वर्षावर आयोजन आहे। लागवी नक्कीच तू सांगितल्याप्रमाणे एकूणच आता जे राम मंदिराचं काम आहे ते पूर्णत्वास येताना आधी 22 जानेवारी रोजी त्याचं उद्घाटन सुद्धा होणार आहे। मुक्तीची प्राणप्रतिष्ठा मात्र अयोध्यामध्येच हा सोहळा नसणार आहे, पूर्ण देशामध्ये हा सोहळा होतोय। खरं तर मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये भाजपकडून सुद्धा मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात येते। तशाच प्रमाणे आता शिवसेना शिंदे गटाकडून सुद्धा मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात येईल। मुंबई असेल, महाराष्ट्र असेल, यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कशा प्रकारे कार्यक्रम घ्यायचे आणि राम मंदिरासंदर्भात या ठिकाणी मुंबईमध्ये सुद्धा जल्लोष साजरा करायचा। खरं तर हा भक्तीचा सगळा प्रवास आहे आणि भक्तिमय वातावरण ही मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळेल। या संदर्भात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावलेली आहे आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे संबोधित करणार आहेत आणि त्याच प्रकारे त्यांच्याकडून कोणकोणत्या कल्पना आहेत त्या सुद्धा सांगतील। कशा प्रकारे जे राम मंदिराचा उत्साह आहे तो या ठिकाणी मुंबईमध्ये सुद्धा काही ठिकाणी स्क्रीन सुद्धा लावण्यात येतील, काही ठिकाणी हा होम हवन सुद्धा होईल। असे अनेक सोहळे या ठिकाणी मुंबईमध्ये होतील। त्याच संदर्भात एकंदरीत आढावा हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीमध्ये होईल आणि या संदर्भात निर्णय सुद्धा या बैठकीमध्ये होईल। कोणावर कोणती जबाबदारी देण्यात येईल हे सुद्धा या आजच्या बैठकीमध्ये समोर येईल। लागवी निषेध स्वप्नील, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाचे सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।